शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्तेचा त्याग, काळे गटाचा राजीनामा, भाड्यापोटी 4.25 लाख वाया, पण शेतमाल खरेदी शून्य. 1.25 वर्षात उत्पन्न शून्य, पण बाजार समितीने मोजले तब्बल 4.25 लाख रुपये भाडे. नेमकं मोरवीस उपबाजार समितीत काय घडलंय जाणून घेऊयात. मंडळी, कोपरगाव तालुक्यातील मोरवीस धामोरी येथील उपबाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काळे गटाचे उपसभापती आणि सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याला आता शेतकरी वर्गातूनही समर्थन मिळत आहे. माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी आरोप केला आहे की आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले उपबाजार समितीचे भूमिपूजन होऊन 1.25 वर्ष उलटले तरी शेतमाल खरेदी सुरू झालेली नाही. त्यांच्या मते सभापती साहेबराव रोहोम यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. मोरवीस येथे समितीसाठी 6 एकर जागा भाडेतत्वावर घेण्यात आली असून दरवर्षी सुमारे 3 लाख रुपये भाडे दिले जाते. 1.25 वर्षात जवळपास 4.25 लाख रुपये खर्च झाले, मात्र 1 रुपयाचेही उत्पन्न मिळाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पश्चिम भागातील शेतकऱ्यांबाबत दुजाभाव होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या हितासाठीच राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे काळे गटाने म्हटले आहे. या वादावर तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.